आपल्याला खूप छान अशी खोबऱ्याची चटणी करायची आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: खोबरं, हळद, तिखट, जिरं, लसूण, नमक, सेंधवा नमक। त्यासाठी आपण सगळ्यात आधी खोबरं भुजून घेऊ। खोबरं भुजून घेऊ। खोबरं असं ब्राऊन झालं की ही मिरची पावडर आहे, आपलं छान खोबरं भुजलं आहे, छान खोबरं भुजेल आहे। गॅस बंद करू। तर आपण लसूण टाकणार आहे। त्याच्यानंतर आपण तिखट 2 चमचे, चम्मचभर जिरं, हळद, मीठ, नंतर खोबरं। हे असं आपण सगळं मिश्रण टाकून घेतलं आहे। आता मिक्सरला काढून घेते। मिक्सर वाटण काढून झालेलं आहे। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। आपण कढई तापवलेली आहे, त्याच्यासाठी 2 चम्मच तेल टाकू। आपल्याला ओली चटणी करायची, खोबऱ्याची ओली चटणी करायची। खोबऱ्याचं वाटण आपण तेलात परतवून घेऊ। आपण खोबऱ्याचं वाटण तेलात परतवणार होतं, असं छान परतवलंय। आता आपण पाणी सोडणार आहोत। ग्लासभर पाणी टाकणार आहोत। आता पाणी सोडलं आहे, तर ते अशा प्रकारे आता छान आपण अशा प्रकारे झाले आहे। तर आता आपण छान उकळी येऊन शिजू दे। आपण बघू शकतो किती छान तेल उतरलं आहे। आपण बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीची भाकरीबरोबर, पोळीबरोबर खूप खाऊ शकतो। खूप मस्त लागते आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं। आणि सगळ्यांनी बनवावी, खावी आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते। सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा।